नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत आता गौतम रत्न जे भंतेजी आहेत, महाथेरो आहेत, या ठिकाणी एक धरणे आंदोलन चालू आहे। धरणे आंदोलनाचा विषय बौद्धगयाशी संबंधित आहे। बौद्धगयामध्ये गेल्या काही महिन्यापासून तिथे एक लढा दिला जातो आहे की बौद्धगयाचं जे महाविहार आहे त्या विहाराचा जो ताबा आहे तो ब्राह्मण्यवादी पंडित जे त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि एक जो सेक्शन आहे तो सेक्शन कमी करण्यासाठी एक लढा तिथे शांततेच्या मार्गाने दिलेला आहे। त्याला पाठिंबा म्हणून संपूर्ण देशभरात हे आंदोलन सुरू आहे। कल्याणमध्ये देखील त्याची सुरुवात झालेली आहे। आज 1 मार्च आहे आणि इथून पुढे ते 7 दिवस आंदोलन असेल। कसं असेल हे आंदोलन भंतेजी, नेमका हा लढा काय आहे? हा लढा जो सर्वांना कल्पनाच आहे काय, विश्वातील सर्व बौद्धांचा हा सर्वोच्च धम्मस्थळ म्हणजे महाबोधी महाविहार हा सर्वजण विदित असून सुद्धा भारतातील राजकारणी लोकांनी त्या आपल्या महाविहाराचे ताबा, त्याचे कब्जा इतर धर्मीयांना गैरबौद्धांच्या हातात दिलेला आहे आणि त्यामुळे तिथे बऱ्याचशे बौद्ध धर्माचा विरोधातले जो कर्मकांड आहे, पूजापाठ आहे, ते सातत्याने होत असतात। म्हणून त्या धम्माचा मोठ्या प्रमाणात एका प्रकारे तिथे विटंबना या माध्यमातून होत आहे। त्यासाठी भारतातील सर्व बौद्ध बांधव आणि विश्वातील सर्व बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणे जागा झालेले आहेत आणि त्यामुळे या कल्याण नगरीमध्ये आपण 7 दिवसीय हा साखळी उपोषण मोठ्या प्रमाणात आजपासून सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, जोपर्यंत बिहार सरकार आणि केंद्र शासनाने बौद्धांवर न्याय करणार नाही, महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देणार नाही आणि तिथे चालू असलेले सर्व ब्राह्मणी वैदिक कर्मकांड बंद पाडणार नाही आणि तिथे जो धम्माचा विटंबना करणारे जो पुरोहित पंडे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। आता तरी आपण छोट्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे। एका प्रकारे म्हणजे वर्ष कित्येक दिवस चालू असायचं असले तरी आम्ही हे चालवणार, म्हणजे एका प्रकारे रक्ताचं शेवटच्या थेंबापर्यंत आपण हे चालू ठेवण्याचे आम्ही निर्धार केलेले आहे। आम्हाला न्याय मिळालेच पाहिजे। पण काल तर ते आंदोलन चिरडून टाकलेले आहे। तिथले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी तिथले बौद्ध भिक्खू जे आंदोलन करते त्यांना ताब्यात घेतलं आणि ते आंदोलन चिरडून टाकलेलं आहे। मग आता असं असताना संपूर्ण देशभरात आता तिथे बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार आहे आणि तुम्ही बाबरी मस्जिदीचा जो विषय घेतला की ते इतकी जुनी मस्जिद ती पाडली आणि तिथे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तिथं जुनं मंदिर होतं रामाचं, पण हे तर बौद्धांचं सगळं कल्चरल आहे, ते का सरकार डोळेझाक करतं, म्हणजे त्याच्याकडे का बघत नाही? हा, गया जिल्ह्याचा जो DM आहे त्यांचं नाव आलेलं आहे त्यागराजन म्हणून। त्यांनी मोठ्या धार्मिक द्वेषातून शांततेच्या मार्गाने जो विश्वाला शांततेचा संदेश भगवान बुद्धाने दिलेला आणि बुद्धपुत्र म्हणून बौद्ध भिक्षू कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी बौद्ध भिक्षू जो आज 17 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले, तिथे भिक्षू लोकांनी भंतेजी गणांनी धरणे प्रदर्शन सुद्धा नाही केलं, एकदम शांततेच्या मार्गाने हे सर्व कार्यक्रम चालू असताना त्यागराजन त्यांनी मोठ्या प्रमाणात फौज फाटा पाठवून मध्यरात्री आमचे सर्व भंतेजींच्या जोर जबरदस्तीने त्यांना तिथून हुसकावून लावलेले आहेत आणि त्यामुळे त्या त्यागराजन जो DM आहे त्यांचा देश पातळीवर मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविला जात आहेत। त्याचाही एक प्रेशरचा एक भाग म्हणून सध्या सदर जे त्या बुद्धगयाच्या ठिकाणी चालू असलेले आंदोलन मगध विद्यापीठाचा परिसरामध्ये चालू ठेवण्याचे शासनाने आमचे कार्यकर्ते आणि भंतेजी लोकांना एक होकार देत आहेत आणि भारताच्या कणकणमध्ये खरोखर बुद्धांचा संदेश, बुद्धांचा वाणी कोरीव राहिलेला आहे। म्हणून कुठेही आपण उत्खनन करतो, बुद्धवाणीशिवाय, भगवान बुद्धांचा संदेशशिवाय शिलालेखामध्ये अन्य कोणत्याही वाणी सापडत नाही। तर भारत ही बुद्धाचीच भूमी आहे आणि बुद्धाच्या भूमीमध्ये बुद्धावरच अन्याय होत आहे। खरोखर शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे। हे पत्रक बनवलेलं आहे, हे पत्रक संपूर्ण कल्याण पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये वाटलं जाईल आणि बुद्धगया महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी कल्याण येथे एक आंदोलन। आता मुद्दा असा आहे की हे पत्रक दिल्यानंतर पोलिसांनी इथे त्यांना नोटीस देखील दिलेली आहे की तुम्ही असं आंदोलन करू नका। ॲक्च्युली हे शांततेतून बुद्ध आणि धम्म जो आहे तो शांततेचा धम्म म्हणून संपूर्ण विश्वात ओळखला जातो आहे आणि असं असताना शांततेतून सगळं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी भंतेजींना बुद्धभूमी फाउंडेशनला नोटीस दिलेली। मला एक सांगा की तुम्ही महाराष्ट्र सरकारला या माध्यमातून अपील काय करू इच्छित आहे?
महाराष्ट्रामध्ये आता भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, त्यांना तुम्ही अपील काय करू इच्छिता? महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री त्यांनी वर्षावासामध्ये भिक्खूगणांना बोलावून बरेचसे कार्यक्रमसुद्धा केल्याचे आम्ही पाहिलेले आहेत. त्यांना जर खरोखर बौद्ध भिक्खू बुद्धांवर आस्था असतील, त्यांना जर खरोखर प्रेम असतील, श्रद्धा असतील, मग त्यांनी आमचा हा संदेश मेसेज त्यांनी बिहार सरकार केंद्र सरकारपर्यंत, कारण केंद्रामध्ये सुद्धा त्यांचेच सरकार आहे, मिक्स सरकार असले तरी, तर म्हणून महाराष्ट्र शासनामधील जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यांना आम्ही तमाम बहुजन बौद्ध अनुयायी यांच्या वतीने अपील करतो, नम्रतेने आम्ही त्यांना आवाहन करतो. आम्ही कोणाचा अधिकार हिसकावून घेण्यासाठी हे उपोषण आंदोलन धरणे करत नाही आहे. आम्ही आमचाच अधिकार मिळवण्यासाठी. तर भारत जर एक डेमोक्रेटिक देश आहे आणि सर्वांचा न्याय हक्क मिळण्यासाठी ते संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना केलेली आहे. त्या संविधानाच्या आधारे आम्हाला आमची धार्मिक स्वतंत्रता, धार्मिक न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहेत, इथले जो राजकारणी लोकांनी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हा विषय दक्षतेने त्यांनी घेऊन केंद्राकडे वर्ग करावे. आमचे प्रस्ताव, आमच्या मागण्या आणि बिहार सरकारला सुद्धा त्यांनी कळवावे असं आम्ही सरकारला या ठिकाणी आवाहन करतो. गौतम रत्न महाथेरो यांनी सांगितले की आमचं आहे ते आम्हालाच हवं आहे आणि हे शांततेच्या मार्गातून संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे की जे आता बिहारच्या तिथल्या गयाच्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी विनंती केलेली की जर तुम्ही धम्माचं बुद्धाचं थोडंसं अनुसरण करत असाल तर तुम्ही हा आमचा जो प्रस्ताव, आंदोलनाचा जो प्रस्ताव आहे केंद्राकडे पाठवावा आणि बौद्ध गया महाविहार ते मुक्तीला सपोर्ट करावा. सुदाम गंगावणे, कल्याण.